आम्हाला सगळ्यांनाच संदीपजी ऐकायला आवडेल की आता नवीन तुम्ही आमच्यासाठी काय घेऊन येताय? नमस्कार. सर्वप्रथम नवीन खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. ऑब्व्हियसली आता वेब सिरीज किंवा OTT प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत आणि खूप चांगल्या ॲक्टर्सना अपॉर्च्युनिटी मिळते. म्हणजे मराठीमध्ये तर ऑब्व्हियसली आमच्यासारख्या नटांना तर खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज झाल्या आणि खूप जसं डोंबिवली फास्ट, श्वास किंवा तिथून तो वळण सगळा. पण OTTमध्ये विषयाला खूप वेगवेगळे अपॉर्च्युनिटीज मिळाल्या. तसं एक आता मी वेब सिरीज करतोय जसं नाव सोनी लिव्हसाठी आहे. ती आत्ता तयार झाली. ती आता हँडओव्हर केली आहे सोनीला. त्याचं नाव आहे समर ऑफ 88. ओके. तो इमर्जन्सीचा बॅकड्रॉप आहे. इमर्जन्सी, त्याचे रेपरकेशन्स आणि त्याच्यानंतरचं यूथ आणि त्याचं काय, तर त्याच्यामध्ये मला जॉर्ज फर्नांडिस वाव, करायला मिळाला. अमेझिंग. सो अगेन अमेझिंग पर्सनॅलिटी. म्हणजे मी त्या कारणाने जॉर्ज फर्नांडिसना जाणून घेण्याचं मला ती संधी मिळाली. आणि काय पर्सनॅलिटी होती, म्हणजे ही वॉज अ लीडर, अमेझिंग लीडर. म्हणजे अर्थात त्याच्यावरती एक वेगळा विषय होऊ शकतो, पण दॅट इज वन इंटरेस्टिंग. हे दुसरं एक ॲमेझॉनसाठी मी एक सिरियल केली, त्याचं नाव आहे दलदल. त्याच्यात काम केलं आहे आणि ती क्राईम स्टोरी आहे. रीटा परेराची एक केस आहे जी टीनेजर्स क्राईम करत होते आणि त्यांच्यावरती आहे. तो त्याच्यामध्ये मी एक चांगला महत्त्वाचा रोल केला आहे. आत्ता एक हिंदी सिनेमा मी शूट करतो आहे. ऑलमोस्ट त्याचा आता संपेल, म्हणजे 75% ऑलमोस्ट सिनेमा झाला आहे. तो आहे उज्ज्वल निकमांच्या कसाबच्या केस. क्या बात आहे. म्हणजे आमच्यासाठी असं प्रचंड बौद्धिक खाद्य तुम्ही येत्या काळामध्ये घेऊन येताय. हो, पण ती खूप इमोशनल केस आहे ना आपल्यासाठी. म्हणजे कारण ती काय म्हणतो त्याला, एक मोठं लँडमार्क केस आहे आपल्या अख्ख्या देशासाठी आणि इनफॅक्ट इंडियाचं एक वर्ल्ड इमेज प्रोजेक्ट करण्यासाठी ती फार महत्त्वाची केस आहे. आणि त्याच्यावरती तो सिनेमा होता आहे. राजकुमार राव निकमांचं काम करतो आहे आणि मी त्यांच्याबरोबर एक डिप्लोमॅटचं काम करतो आहे, जो त्यांच्याबरोबर होता आणि जो पाकिस्तानलाही त्यांच्याबरोबर गेला होता, असं वगैरे तो एक रोल आहे. ती फार महत्त्वाची इंटरेस्टिंग फिल्म आहे. ह्या महिन्यात आत्ता 21 तारखेला आमची एक फिल्म रिलीज होते, त्याचं नाव आहे असंभव. ओके. सो असंभव ही सिरियलशी त्या रिलेटेड काही नाही आहे. ही वेगळी फिल्म आहे. ती एक परत थ्रिलर आहे आणि त्याच्यामध्ये मुक्ता बर्वे आहे, प्रिया बापट आहे, सचित पाटील आहे. आणि ही पहिली मराठी फिल्म नैनितालमध्ये शूट केली आहे. त्यामुळे व्हिज्युअली आणि त्याचा एक वेगळा लँडस्केप मराठीमध्ये बघायला मिळेल. ती गोष्ट तिथे घडते, म्हणजे ती ऑर्गॅनिकली नैनितालमध्ये शूट झालेली फिल्म आहे.